नाशिक, द्राक्षांचं शहर, देवळांचं शहर आणि या शहराला अजून एक ओळख आहे, साहसांचं शहर. नाशिककर असल्याचा फायदा म्हणजे हरिहरगड अगदी आपल्या शेजारचाच. आणि म्हणूनच आम्ही सुरुवात केली बेस विलेज हर्षेवाडीमधून. आज आपण चाललो आहोत त्या गडाकडे ज्याच्या कातळावर कोरलेल्या पायऱ्या हजारो साहसी लोकांना रोमांच देतात. नाव ऐकूनच धडकी भरते, हरिहरगड. समोर तडाड ऊन, पावसाळ्यातली हिरवळ नाही, धुके नाही, थंड वाराही नाही. पण खरं सांगू, अशा उन्हात गड चढण्याची एक वेगळीच मजा असते. लोक पावसाळ्यात बेडकासारखी गर्दी करतात, पण खरी मजा कधीतरी या तापलेल्या उन्हात हरिहरगड अनुभवून बघा. आज उष्णता होती, हिरवळ नव्हती, पण चढाई मात्र सोपी होती. कारण पावसाळ्यातलं चिखलाचं आव्हान नव्हतं. सकाळचा शांत गावाचा वास, दूरवर दिसणारे डोंगर. आम्ही चालायला सुरुवात केली. अगदी सोपी वाट. हळूहळू उंची वाढते आणि मनामध्ये वाढत जातं साहसाचं ते कुतूहल. प्रत्येक पाऊल आपल्याला सांगत होतं, आज काहीतरी खास होणार आहे. जसजसा गड जवळ येत होता, कातळ जाड होत होते, आकार बदलत होता आणि अचानक दूरवरून काहीतरी दिसू लागलं. सुरुवातीला वाटलं साध्या पायऱ्या असतील, पण जवळ गेलो आणि जादू झाली. भला मोठा कातळ, त्यावर कोरलेल्या 80 अंशाच्या पायऱ्या, दोन्ही बाजूला खोल दरी आणि वर अगदी टोकाला जाणारा अरुंद मार्ग. दिसायला सुंदर, पण आतून भीतीचा हलकासा झटका देणारा. आम्ही पायऱ्यांच्या पहिल्या टप्प्यावर आलो आणि मनातलं धडधडणं वाढलं. उन्हामुळे कातळ तापलेला, पायरी छोटी, पकड मजबूत ठेवावी लागते. हात त्या कोरीव दांड्यावर, डोळे दरीकडे नको जायला आणि पाऊल पायरी पायरीनं वर. हरिहरगडाच्या पायऱ्या एखाद्या जुन्या किल्ल्याच्या नव्हे, तर मनुष्याच्या भीतीवर कोरलेल्या आहेत. एक चुकीचं पाऊल आणि मनात विजेसारखी भीती चमकते. काठावर उभ्या पायऱ्या, टाळूवर सूर्य आणि पाठीवर थकव्याचं वजन आणि गरमी अजून जोरात जाणवू लागली. पण वर जाण्याची इच्छा इतकी होती की थकवा मागेच राहिला. जीवनात कधीकधी वातावरण नसतं, हिरवळ नसते, सोयी नसतं, पण मनात जर जिंकायचं असतं तर मार्ग स्वतः तयार होतात. आणि शेवटची पायरी चढली. जसं वर पोहोचलो तसं या कडाडत्या उन्हातही थंड झुळूक जाणवली. संपूर्ण प्रवासाचा थकवा निघून गेला. धुके नाही, हिरवळ नाही, पण वरून दिसणाऱ्या दरीचं सौंदर्य आजही तितकंच मनाला भेटणारं. या उन्हातला निखळ निसर्ग, कडक, प्रामाणिक आणि सुंदर. माथ्यावरून दिसणारा 360 अंशाचा व्ह्यू, जवळचे डोंगर आणि त्यांच्या सावल्या. हवा मनाला स्पर्शून जात होती. जणू निसर्ग म्हणत होता, भीती जिंकलीच भावा, आता शांतता घेऊन जा. हरिहरगड हा फक्त ट्रेक नाही, एक अनुभव आहे, जो स्वतःशी आपलं नातं बदलतो. जेव्हा खाली उतरलात तेव्हा आठवा, चढाई सोपी नव्हती, पण तुम्ही ती जिंकली. पावसाळ्यात हिरवळ असते, हिवाळ्यात धुके असते, उन्हाळ्यात ऊन, पण हरिहरगडचा आनंद ऋतूंवर नाही, तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. म्हणून एक दिवस ठरवा, हातात पाण्याची बाटली घ्या आणि या महाराष्ट्रीयन किल्ल्याच्या या निखळ उन्हाळ्यातल्या रूपाची मजा घ्या. हा होता आमचा उन्हाळ्यातला हरिहरगड. तुमचाही अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय मित्रांनो.